Good evening. Yes, काल आपण क्वेश्चन नंबर 2 पर एक्सरसाइज 3.4 और क्वेश्चन नंबर 2 झाला. Yes. क्वेश्चन नंबर 3 केला का? क्वेश्चन नंबर 3 तुम्ही एक्सरसाइज 3.4 क्वेश्चन नंबर 3. MRPN केला तुम्ही सगळ्यांनी? सांगा मला, बाकीच्यांनी पण आन्सर द्यायचंय. केला बाकीच्यांनी? व्हेरी सिंपल क्वेश्चन. MRPN इज अ सायक्लिक. याचा अर्थ हा सर्कलच्या आतमध्ये आहे. MRPN इज अ सायक्लिक. बरोबर. त्यानंतर अँगल आर दिलाय तुम्हाला. व्हेरी सिंपल सम. अँगल आर इज 5x - 13. अँगल एन म्हणजे हा 4x + 4. सो अँगल आर आणि एन काढायचा आहे. सो काय कन्सेप्ट वापरली सांगा मला? काय कन्सेप्ट वापरली सांगा? अँगल आर दिला, अँगल एन दिला. If it is a cyclic quadrilateral, then as MRPN is a cyclic quadrilateral, then the sum of angle R plus angle N is equal to 180 degree. Yes, addition angle R plus angle N is equal to 180 degree. ठीक है? And therefore 5x - 13 plus 4x plus 4 equal to 180. So काय आला x तुमचा? Yes, x किती आला? 21. 5x plus 4x 9x minus 10 equal to 180. 180 plus 10 म्हणजे 190 आले इथे. 180 plus 10 म्हणजे 190 आलं. So 190 upon 9. बरोबर? 9 2s are 18. 1 remain. म्हणजे 189. हा 9 येतो इथे. येस 9 येतो इथे. 180 प्लस 9 189 येतो इथे. मी 10 लिहिला. बरोबर आहे? -13 plus 4 -9. -9 इकडे आलं. 189 झाला. So 189 by 9. 9 2s are 18. 9 1s are 9. So x आला तुमचा 21. We will put this x here in angle R and angle N. काय मिळालं मग angle R? Therefore angle R is 5 into 21 minus 13. किती आला? आणि angle N 4 into 21 plus 4. अँगल आर आलाय 92 आणि अँगल एन आलाय 88. ओके. $92 आणि 88 हे आन्सर येणार आहे इकडे. ठीक आहे. 92 आणि 88 डिग्री. ठीक आहे. हा क्वेश्चन सगळ्यांनी सोडवला. क्वेश्चन नंबर 4 सोडवला. येस, क्वेश्चन नंबर 4 झाला.
Then shall I take examples from miscellaneous? Some selected sums from miscellaneous. Okay. Yes. Then let me take. Today I'm taking question number 5, 6, 9, 10. ओके. आता मी 5, 6, 9, 10 घेते. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला पाहिजे तो तुम्ही मला नंतर सांगा. 5, 6, 9, 10 जे डिलीट झालेले क्वेश्चन आहेत ते आपल्याला माहितीच आहेत. डिलीट झालेले आपण नाहीच करणार आहे. ठीक आहे. सो ते इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी ते 4 सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला कुठले अवघड जातात तुम्ही विचारू शकता. सो लेट्स टेक फर्स्ट 5, 6 and 9, 10 फ्रॉम द मिसलॅनियस एक्सरसाइज. इम्पॉर्टंट क्वेश्चंस. चलो. प्रॉब्लम सेट 3. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 च्या आधीचा कुठला प्रॉब्लेम आहे का सांगा मला. क्वेश्चन नंबर 5 च्या आधी कुठला प्रॉब्लेम असेल तर सांगा. आता मी क्वेश्चन नंबर 5 सोडवतील. इन द फिगर काय दिले फिगर मध्ये. ABCD is a parallelogram. ABCD is a parallelogram. It circumscribes a circle. आतमध्ये सर्कल आहे. Circumscribes a circle. The center आहे T. AE आहे. इथं आहे तुमचा पॉइंट. EFGH. AE आहे तुमचा 4.5 त्यांनीच दिलाय. EB आहे तुमचा 5.5. तुम्हाला काढायचा आहे AD. ठीक है. यार क्वेश्चन बस दिया. आता तुझ्या सोबत नाहीये का टेक्स्टबुक. तुझ्या क्वेश्चन नंबर 5 पुट कर. मी जस्ट नंबर टाइप कर. ली नंबर. ओके. मी आता इथे क्वेश्चन वाचलाय की काय दिलेलं आहे तुम्हाला. ABCD इज अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम सर्कमस्क्राइब्स अ सर्कल. ज्याच्यामध्ये EFGH हे सगळं इन्फॉर्मेशन एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे. त्यानंतर हा 4.5 दिलाय. हा 5.5 दिलाय. T सेंटर आहे म्हणून दिलाय. आणि AD ची व्हॅल्यू विचारली. म्हणजे जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे क्वेश्चन मध्ये सगळी मी डायग्राम मध्ये लिहिलेली आहे आणि तुम्हाला AD विचारलेला आहे. ओके. सांगा काय कन्सेप्ट वापरायची. Tell me. Tangent segment drawn from an external point are congruent. Yes. Here, AE is equal to AH. That is equal to 4.5. बरोबर. हा 4.5 आहे म्हणून हा पण 4.5. Reason. Tangent segment from an external point are equal in length. EB equal to BF. EB equal to BF हे सुद्धा 5.5 दोघं सेम. Reason same. Tangent segment drawn from an external point are equal. ठीक आहे. म्हणजे हा पण 5.5 झाला. हा 4.5 झाला. हे लगेच डायग्राम मध्ये मेन्शन केलं. आता काय. हे माहित नाही. हे माहित नाही. हे माहित नाही. हे माहित नाही. पण एवढं माहितीये की हे दोघं सेम असतात. लेट DG इक्वल टू DH. त्याला आपण लिहूया X समजूया आपण त्याला. येस. आणि CG इक्वल टू CF याला Y समजूया. म्हणजे हे XX झाले. हे YY झाले. माहिती नाहीये X काय आहे Y काय आहे. येस. X आणि Y काढायचे आपल्याला. ओके. सो X आणि Y काढायचंय. किंवा नुसता X जरी मिळाला तरी बास आहे कारण आपल्याला काढायचं आहे AD ची लेंथ. सगळ्यांना इथपर्यंत समजलं. ह्याचे रिझन्स लिहायचे आहेत तुम्ही. मी आता रिझन नाही लिहिले. ओके. हे X आणि Y आपण अज्युम केलेलं आहे. ओके. आता सगळ्यात पहिल्या कंडिशनचा यूज काय दिली होती. सगळ्यात पहिला कंडिशन की ABCD हा काय आहे. पॅरलेलोग्राम आहे. ऍज ABCD काय आहे. इज अ पॅरलेलोग्राम.
मग पॅरलोग्राम असल्यामुळे काय झालं? Yes, as ABCD is a parallelogram, so what? Sides are parallel and equal. Main equal. Sides are parallel and equal. याचा अर्थ AB equal to CD and AD equal to BC. AB equal to CD, parallel and equal, opposite sides are equal, and AD equal to BC. As ABCD is a parallelogram, therefore this is. Yes. आता काय पुढे काय? AB म्हणजे काय? AB म्हणजे 4.5 प्लस 5.5 इक्वल टू CD म्हणजे x प्लस y, म्हणजे 10 आलं इकडे, बरोबर. 10 इक्वल टू x प्लस y ही एक इक्वेशन मिळाली. अँड AD कुठे रे बाबा? AD आहे इकडे. 4.5 प्लस x इक्वल टू 5.5 प्लस y. सगळ्यांना कळतंय काय करतोय आपण? त्यांनीच दिलं होतं पॅरलोग्राम आहे, म्हणजे ते खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे पॅरलोग्राम दिलेल्यामुळे. त्यामुळे मला हे दोघं इक्वल लिहिता आले आणि हे दोघं इक्वल लिहिता आले. इथं काय झालं? 5.5 मायनस 4.5 बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस केला आणि x इथेच y इकडे घेतला. बिगर मायनस स्मॉलर, x मायनस y. दुसरी इक्वेशन मला मिळाली. किती रे? 5.5 मधून 4.5 गेले, बरोबर. सो मला मिळाला दोन इक्वेशन, इक्वेशन 1, इक्वेशन 2. सो या दोन इक्वेशन मी सॉल्व्ह करणार. फक्त x काढायचा, ऍडिशन केली दोघांची की x मिळणार आहे. x ठेवून द्यायचा एडी मध्ये 4.5 प्लस x. दॅट इज युअर फायनल आन्सर. x सांगा काय येतो आणि एडी काढा. कुठल्या स्टेप मध्ये डाऊट असेल तर विचारा. हे अकॉर्डिंग टू द टँजंट फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट इक्वल, हे अज्युम केले. हे x सेम सेम, हे y सेम सेम अज्युम केले. एबीसीडी पॅरलोग्रामची कन्सेप्ट वापरली. अपोजिट साइड्स आर इक्वल इन लेंथ. त्यावरून दोन इक्वेशन मिळाल्या. वाय नाही काढलं तरी चालतो बाळा, कारण आपल्याला फक्त एडी काढायला लावले ना, आणि एडी मध्ये एक्स आहे. सो 1 प्लस 2 केल्यानंतर एक्स प्लस वाय इक्वल टू 10, एक्स मायनस वाय इक्वल टू 1. सो ऍडिशन केल्यामुळे 2x इक्वल टू 11, एक्स आला 5.5, 11/2. x आला 5.5. Therefore AD equal to 4.5 plus x. So 4.5 plus 5.5. AD equal to आला 10. मग याचा अर्थ तो रोम्बस झाला का रे? हा पण 10 आला, हा पण 10 येतो, बरोबर. हे पण 10, हे पण 10, म्हणजे तो रोम्बसच झाला की, बरोबर. पण त्यांनी रोम्बस नाही दिला मुद्दाम, कारण रोम्बस जर दिलं असतं तर आपण डायरेक्टच 4.5 प्लस 5.5 10 म्हणून सगळेच 10 म्हटलं असतो. मुद्दाम त्यांनी पॅरलोग्राम दिला, बट शेवटी तो आला रोम्बसच. बिकॉज रोम्बस इज ऑल्सो वन टाइप ऑफ पॅरलोग्राम. सो येस, आता क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करायचा आहे. Just give me 1 minute.
क्वेश्चन नंबर 6. YAE equal to AH. जान्हवी इथे होता ना AE equal to AH, but tangents from an external point to the circle are equal in length. Tangents from an external point to the circle are equal in length. Yes. Yes. Question number 6 now. In the figure, काय दिलंय? Circle with center. In the figure, circle with center M. Center M है बर. Touches the circle with center N at point T. हा सर्कल एका छोट्या सर्कलला टच करतोय. सगळ्यांना डायग्राम दिसते का? मी मोठी कडू जरा. बघा डायग्राम महत्वाची. एक सर्कल आहे, या सर्कलचा सेंटर एम आहे, ठीक आहे. हा सर्कल अजून एका छोट्याशा सर्कलला टच करतोय ऍट पॉइंट टी. समज केलं थोडा सर्कल. ओके. सो आता विथ सेंटर एन, म्हणजे याचा सेंटर एन ने म्हणून दिला आहे. बर ठीक आहे. काय झालं मग? रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल. रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ऍट एस. Radius RM touches the smaller circle at S. Radii of circle are 9 cm and 2.5 cm. म्हणजे MR दिली आहे 9 cm आणि छोट्या सर्कलची रेडियस दिली आहे. मी याला जॉईन करते. हे सगळं मी जॉईन करते, ठीक आहे. छोट्या सर्कलची रेडियस दिली आहे, मग ती TN असेल किंवा NS असेल, ती 2.5 सेंटीमीटर आहे. मोठ्या सर्कलची रेडियस दिली आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे ती MT सोबत सुद्धा, MT सुद्धा रेडियसच झाली की मोठ्या सर्कलची. सी अगेन काय काय इन्फॉर्मेशन दिलेली होती. इन द फिगर, सर्कल विथ सेंटर एम. Circle with center M touches the smaller circle with center N at T. Radius RM, okay, radius RM touches the smaller circle at S. Radius of bigger circle and smaller circle are given as 9 cm and 2.5 cm. Circle touches, diagram मध्ये दिले श्रुती तसं की circle touches internally. In the diagram it is given. That's why internally not used. Okay. त्यानंतर काय काढायचंय? फाइंड द रेशो ऑफ MS is to SR. काय काय काढायचंय बघा. MS is to SR चा रेशो काढायचंय. सेगमेंट MN किती येतं हे काढायचंय. MT किती येतं हे काढायचंय आणि अँगल NSM काढायचं. या 4 गोष्टी काढायच्या आहेत. सगळ्यांना डायग्राम कळाली का? डायग्राम मध्ये सगळे इन्फॉर्मेशन सर्कल आतमध्ये काढलेलं आहे. मी फक्त हे MT जोडला, NS जोडला. का जोडला? कारण MT, NT आणि NS हे छोट्या सर्कलचे रेडियस आहेत आणि ही RM आणि हे MT मोठ्या सर्कलचे रेडियस आहेत. ओके. आता MS is to SR पहिला दिलाय, याचा अर्थ जरुरी नाही की MS is to SR पहिला मिळेल. ओके. सॉल्व्ह करत जाऊया, बघूया पहिला काय मिळेल. लेंथ ऑफ MT इज 9 सेंटीमीटर. MT बरोबर आहे, इथे लिहिलंय मी. ओके. अपेक्षिता MR आणि MT 9 सेंटीमीटर, दोघांना इक्वल टू 9 केलेले आहे मी. ठीक है. अब क्या करें? सबसे पहले तो क्या मिलेगा? चलो, NSM म्हणजे हा अँगल काढायचा आहे. तो अँगल तर 90 असणार ना. NSM 90 असणार ना, कारण
येस, टँजंट थेरम आहे. कारण तुमची MS हा त्यांनीच दिलंय की RM टचेस टू द सर्कल ऍट S म्हणून. म्हणजे MS हा टँजंट झाला छोट्या सर्कलचा. याचा अर्थ NSM 90 डिग्री झालं. म्हणजे ठीक आहे, पहिला आपल्याला ते कळालं म्हणून मी लिहून टाकते. ऍज MR त्यांनीच दिले आहे टचेस द स्मॉलर सर्कल ऍट S, हे गिवन आहे. Therefore, MS ला मी टँजंट म्हणू शकते, इज टँजंट टू स्मॉलर सर्कल. ऍज NS हे आपण जॉईन केलंय, NS जॉईन आहे. मग आपल्याला इथं कळालं की अरे आपण वरती जॉईन लिहिलेलं नाही, तर ठीक आहे वरती लिहून टाकूया. जॉईन NS अँड TM, त्यांनी हे जॉईन केलेले नाहीये डायग्राम मध्ये, टेक्स्टबुक मध्ये. ओके, MT आणि NS त्यांनी जॉईन केलेलं नाहीये, मी लिहिलं कन्स्ट्रक्शन मध्ये, ते लिहिलं. येस, जॉईन NS अँड MT हे तुमचं कन्स्ट्रक्शन झालं. मग म्हणून ओके, दॅट्स वाय NS इज परपेंडिक्युलर टू MS. रिझन काय? रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. बरोबर? दॅट्स वाय NS परपेंडिक्युलर टू MS. रिझन लिहिताय तुम्ही? बर, ठीक आहे. म्हणजे हा झाला. देअरफॉर अँगल NSM आपल्याला सगळ्यात शेवटी जे दिलंय ते मिळालं. सगळ्यात शेवटी जे दिलंय ते मिळालं. जरुरी नाही सिक्वेन्सने मिळालं पाहिजे. चलो, हो गया NSM का काम खत्म. NSM 90 आ गया. आता MT तर किती सिंपल. MT किती सिंपल. MT किती आहे? ओके, मगाशी MT 9 सेंटीमीटर तेच आन्सर सांगितलेलं ना अपेक्षित तू. राईट. म्हणजे हा मिळाला, ह्याला बॉक्स केलं. MT is equal to MR is equal to 9 सेंटीमीटर. रेडियाई ऑफ द बिगर सर्कल. खत्म. ये भी सेकंड क्वेश्चन. MT इक्वल टू 9. देयरफॉर MT 9 सेंटीमीटर. परत मी खाली लिहिते आणि त्याला बॉक्स करते. हो गया, ये सेकंड क्वेश्चन भी खत्म. आता MN. येस, MN काढायचं आता आपल्याला. MN 6.5. हाऊ? MN प्लस NT इक्वल टू MT. करेक्ट. ओके, आता मला MN काढायचंय. मला माहितीये NT 2.5, मला माहितीये MT 9. म्हणजे तसं हा मिळवणं सिंपल आहे. येस, ऍज MT म्हणजे काय? MT म्हणजे MN प्लस NT. MT किती आहे? 9 आलं. बरं, ठीक आहे. MN किती आहे? काढायचं आहे. ठीक आहे. NT किती आहे? 2.5 दिलंय. हे दिलंय. मग संपलं. 9 मायनस 2.5 आला MN. म्हणजे आला 6.5 आला MN. खतम. MN मिळाला 6.5. अभी लास्ट आ गया हमारा अभी MS is to SR. आता लास्ट आपल्याला काढायचं आहे रेशो MS is to SR. कसं करायचं आता? MS is to SR साठी MS असा कसं काढायचं आता? इथपर्यंत सिंपल आहे, सगळ्यांना पटपट समजत गेलं. हा 90, हा लगेचच 9 सेंटीमीटर. MN काढला आपण लगेच. तिन्ही सिंपल होते. नाउ हाऊ टू फाइंड आउट MS? Pythagoras theorem. In triangle NSM, by using
पायथागोरस अंकल, बाय युझिंग पायथागोरस थेरम हा हायपोटेनियस झाला तुमचा. mn स्क्वेअर इज इक्वल टू ms स्क्वेअर प्लस ns स्क्वेअर. हा तुमचा हायपोटेनियस झाला. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू दिस साइड स्क्वेअर प्लस दिस साइड स्क्वेअर. मग हा आपल्याला माहिती आहे की किती आला होता आताच 6.5 चा स्क्वेअर. ms काढायचा आहे मला. ns माहिती आहे मला 2.5 चा स्क्वेअर. मी काय करते 6.5 चा स्क्वेअर मायनस 2.5 चा स्क्वेअर इक्वल टू ms स्क्वेअर. म्हणजे हे इकडे आलं. इन्स्टेड ऑफ याचा स्क्वेअर काढणं पण सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट इन्स्टेड ऑफ मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय करते. ए प्लस बी ए मायनस बी. कळालं का रे? सपोज मला स्क्वेअर नाही काढायचंय तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला मी ए प्लस बी ए मायनस बी वापरले. आधी पण वापरलं होतं का रे? मी हे वापरलं होतं का हे असं? मग हा झाला तुमचा 9, हा झाला तुमचा 4 ना रे. आणि मग हे झाले तुमचे 36 आणि दॅट्स वाय ms झाला 6. ms झाला 6. ओके, अभी तो SR निकालना बहुत ही इजी, कारण आपल्याला MR माहितीये. MR जर 9 आहे त्यातून ms 6 मायनस झाला, हा 6 मायनस झाला तर SR तोंडी आहे 3. राईट. देअरफोर सगळे जे जे आन्सर मिळाले त्याला लगेच बॉक्स करायचे. ओके. SD आय सोहम हे काय लिहिलंय? सो MR इज इक्वल टू MS प्लस SR. हा आहे 9, हा आहे आपला 6. सो SR मिळाला मला 3. SR मिळाला मला 3. ओके. आणि मग त्यामुळे शेवटचा आन्सर MS इज टू SR इज इक्वल टू 6 इज टू 3. खतम. येस. मग आता याला रिड्यूस केला आपण 6:3 म्हणजे 6/3 जर केलं 3 1 जा 3 3 2 जा 6 2/1 म्हणजेच 2:1. करेक्ट. Yes. Now let's solve question number 10 first, then 9. ठीक आहे, पहिला 10वा घेऊया मग 9वा घेऊया. Question number 10. काय दिलंय? In the figure, segment AB is a diameter with center C. Line PQ is a tangent. ठीक आहे. लाइन PQ is a tangent. सगळ्यांना दिसतंय डायग्राम व्यवस्थित. जे दिलेलं आहे टेक्स्ट बुक मध्ये मी तेच लिहिते. लाइन PQ is a tangent which touches the circle at point T. ठीक है बाबा. Segment AP is perpendicular to PQ. Okay. Segment BQ is आज माझी लाइन सरळ जात नाही. हा, BQ is perpendicular to PQ. ठीक है. आणि प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह
सेगमेंट सीपी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सीपी, म्हणजे हा जोडावा लागेल मला, सीपी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी क्यू, इकडे आहे क्यू, कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी क्यू, हे प्रूव्ह करायचंय. डायग्राम मध्ये बघा काय काय दिलंय, ए बी डायमीटर आहे म्हणून दिलंय, सी सेंटर आहे दिलंय, पी क्यू ही टँजंट आहे म्हणून दिलंय, एपी परपेंडिक्युलर आहे, बी क्यू परपेंडिक्युलर आहे, सगळं गिवन लिहिते मी. गिवन आहे ए बी डायमीटर, ठीक आहे, पी क्यू टँजंट हे गिवन आहे, एपी परपेंडिक्युलर टू पी क्यू, बी क्यू परपेंडिक्युलर टू पी क्यू. ओके, हे लिहिलं. त्यानंतर हे सीटी ला मी जर जॉईन केलं, कन्स्ट्रक्शन आहे जॉईन सीटी, ते नंतर रेडियसच आहे, एसी इक्वल टू सीबी, बरोबर आहे. ओके, हे कन्स्ट्रक्शन आहे आपलं. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय की सीपी आणि सी क्यू सेम आहे, एसी आणि सीबी हे प्रूफ. हा सगळा पार्ट गिवन होता, हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. त्याचबरोबर जॉईन सीटी सीपी सी क्यू सगळेच ना रे, जॉईन सीटी सीपी सी क्यू हे सगळेच कन्स्ट्रक्शन आलं ना आपलं, तिघांना जॉईन केलं आपण. येस, आणि प्रूफ मध्ये आता सुरुवात काय की बाबा सीए इक्वल टू सीबी इक्वल टू सीटी पण है ना, तिघ रेडी आहेत. ओके, जितना समझ में आया उतना सब कुछ लिख दिया. आता काय करायचं, हाउ टू प्रूव्ह सीपी इक्वल टू सी क्यू. सगळं इन्फॉर्मेशन समजली काय काय दिलंय त्यामध्ये. इन ट्रायंगल सीटीपी आणि सीटी क्यू, सीटीपी आणि सीटी क्यू, बर ह्याच्यामध्ये काय करायचं, हा 90 हा 90, कारण रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. अजून साइड सीटी सीटी कॉमन, एस ए. हाउ टू प्रूव्ह पी इक्वल टू टी क्यू बटन. Yes, definitely we need to prove these two triangles are congruent. Then only we can say that CP equal to CQ, CP CT असं आपण लिहू शकतो. Okay, so if we focus on these two triangles, हे common side आहे, हे angle 90 degree आपल्याला reason लिहिता येते. But what to do with this PT and TQ? We need to prove that those two are equal ना. Correct? समजते सगळ्यांना? काय करायचं हे कळायला पाहिजे, लगेच डोक्यात तयार झाला पाहिजे मॅप. आता कसं करायचं मग, पीटी आणि टी क्यू हे सेम कसे दाखवायचे. एपी पॅरलल टू सीटी पॅरलल टू बी क्यू. येस, सीएपी सीबीपी, सीएपी आणि सीबीपी ते दोन ट्रायंगल घ्यायचं असं म्हणतोय हर्षवर्धन. ते दोन ट्रायंगल घेतले तर एपी आणि बी क्यू चा काय संबंध, म्हणजे हाऊ टू प्रूव्ह दोज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट ना हर्षवर्धन. त्यात काही रिलेशनच नाहीये, फक्त हे दोघं रेडियस आहेत म्हणून सेम आहे. बाकी काय इक्वल करतोय तू, हे टँजंट नाहीये, हे दिसायला दिसतंय टँजंट सारखं, बट ह्या दोघांमध्ये काही प्रूव्ह करण्यासारखं नाहीये, कारण कुठलाही अँगल पण नाहीये, फक्त रेडियस सेम आहे म्हणून मी ते ट्रायंगल घेऊ शकत नाही. आय नीड टू टेक दीज टू ट्रायंगल्स ओनली. ठीक आहे, मग येस हिने बरोबर सांगितलेलं आहे श्रुतीने. एपी हा परपेंडिक्युलर आहे म्हणून त्यांनीच दिलेला आहे, बीक्यू हे परपेंडिक्युलर आहे म्हणून त्यांनीच दिलेलं आहे, आणि सीटी हे परपेंडिक्युलर आहे कशावरून, कारण रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. आणि मग तिघं असे परपेंडिक्युलर झाले, याचा अर्थ तिघं असे पॅरलल झाले. ओके,
किंवा लिहायचं इकडे, ह्याला नाव देऊया AP आणि BQ. CD is perpendicular to PQ. Radius perpendicular to tangent. AP perpendicular to PQ. BQ perpendicular to PQ. Given from 1 and 2. मग हे परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलर, याचा अर्थ AP पॅरलल टू CT पॅरलल टू PQ झाले. आता 3 पॅरलल लाईन्सची कन्सेप्ट काय? 3 पॅरलल लाईन्सची कन्सेप्ट काय? येस, ते 3 पॅरलल लाईन्स असतील सपोज, आणि हे असे कसेही असतील. सपोज हे 3 पॅरलल लाईन्स आहेत. काय होत असतं? ABCDEF. बरोबर आहे? ही कन्सेप्ट झालेली तुम्हाला. हे 3 लाईन्स पॅरलल आहेत एकमेकांना आणि हे 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत. अशा वेळेस AB अपॉन BC इक्वल टू DE अपॉन EF असतो. बरोबर आहे? माहितीये? ओके. सो याचा अर्थ जर हे 1, 2, 3 लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत तर AC अपॉन CB, AC अपॉन CB इक्वल टू PT अपॉन TQ. ट्रान्सव्हर्सल रिझन काय लिहिणार याला आपण? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. काय करतोय आपण हे? आपण हे काय करतोय? आपण प्रूव्ह करतोय PT आणि TQ इक्वल आहे. बस तेवढं झालं की आपल्याला हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट मिळणार आहेत SAS टेस्टने, आणि हे CPCT आपण लिहिणार आहे. सो पण त्याचा यूज आला इथे. ओके, त्याचा यूज आला इथे. सो यामध्ये तुमचा हा पार्ट झाला 1, कारण हे दोघं रेडियस आहेत, सेम आहेत. ओके, हा 1 आल्यामुळे PT अपॉन TQ. हा 1 का आला? कारण हे दोघं सेम आहेत, म्हणजे यांचा रेशो 1, म्हणून PT इक्वल टू TQ आलं. म्हणजे झाले प्रूफ PT आणि TQ इक्वल. नाव इन ट्रायंगल CPT अँड CTQ. आता प्रूव्ह करा हे SAS टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यामुळे CP कॉन्ग्रुएंट टू CQ बाय CPCT. दाखवले CPT आणि CTQ हे कॉन्ग्रुएंट आहेत बाय SAS टेस्ट. कुठली SAS? S अँगल 90 डिग्री S. SAS टेस्ट हे दोघं कॉन्ग्रुएंट. दॅट्स वाय CP इक्वल टू CQ CPCT. Do you want more sums of circles only, or can we start a trigonometry in the next lecture? Do you want one more session on circles only? Next tomorrow's session circle only. Okay, उद्या अजून काही क्वेश्चन सर्कलचेच बघूया and then trigonometry घेऊया. मग चालेल, ठीक आहे. Tomorrow's session will be also on circle. Okay. चलो फिर त्या सेशन मी एंड करते. 8:15 झालेले आहेत. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर टुमॉरो.